केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारकडे पाठवलेल्या राष्ट्रीय भूसुधारणा धोरणाच्या वादग्रस्त मसुद्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष संघटनांनी आगपाखड केली आहे। शेती आणि शेतकऱ्यांचं हित न पाहणारा हा मसुदा विधिमंडळात हाणून पाडला जाईल, तसंच वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। केंद्र शासनामार्फत खरीप पिकांसाठी राज्यात राबवण्यात येत असलेल्या विमा योजनेला 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। ही मुदतवाढ 1 ते 16 ऑगस्ट या कालावधीत पेरणी झालेल्या पिकांसाठीच लागू आहे। त्यामुळे उशिराच्या पेरण्यांसाठी विमा संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकासह जमिनी खरडून गेल्या आहेत। खासदार संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील खरडून गेलेल्या जमिनींची पाहणी केली। प्रशासनानं त्वरित सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, तसंच शेतकऱ्यांना मदत लवकर न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय। पिकाचं नुकसान हे त्या वर्षीचं नुकसान असते, परंतु खरडून गेल्यामुळे जे नुकसान झालं ते जवळपास 3-4 वर्ष, म्हणजे एकरी लाख रुपये जरी खर्च केले तरी शेती आता पूर्वदुरुस्त होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। राज्यात यंदा वेळेच्या अगोदर दाखल होऊन दमदार बरसलेल्या मान्सूनमुळे शेतीच्या कामांना गती आली आहे। राज्यात सोमवार अखेर खरीपाच्या एकूण 134,69,000 हेक्टरपैकी 130,72,000 हेक्टरवर म्हणजेच 97% क्षेत्रावर पेरणी झाली आहे। बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळानं ओडिशाची किनारपट्टी ओलांडून छत्तीसगडमध्ये प्रवेश केला आहे। त्याची तीव्रता हळूहळू कमी होत चालली आहे। या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भात पुन्हा एकदा सर्वदूर पावसाचा जोर वाढलाय। बुधवार सकाळपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली। मान्सूनची अनुकूलता वाढल्यानं राज्याच्या उर्वरित भागातही पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे। हवामान खात्यामार्फत शुक्रवार सकाळपर्यंत कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय।